आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुळाची तुमचं स्वागत करते ठाण्यामध्ये. आपल्याला सगळ्याच प्रांतांच्या खाद्य संस्कृतीची अगदी थोडीफार माहिती असते, म्हणजे अगदी वरवरची. पण ह्यांचे पारंपरिक पदार्थ कुठचे आहेत किंवा ह्यांच्या घरी काय बनलं जातं हे आपल्याला माहिती नसतं. आज आपण केरळी खाद्य संस्कृती काय आहे हे बघणार आहोत. ते कोणाच्या घरी जाऊन ते बघूया. आपण आलो आहोत अमुम्मांच्या घरी, म्हणजे आमच्या राजेश्वरी नायर यांच्या घरी. आंटी नमस्ते. नमस्ते. क्या बोलते हैं मलयालम में नमस्ते को? नमस्कारम. नमस्कारम. अच्छा, आप मुझे बताइए, आप मलयाली हो ना? हाँ, मलयाली. आपका कौन सा गांव है? मेरा गांव केरला है. प्रॉपर केरला? केरला. ओहो. और कितने साल हो गए आप मुंबई आए? मैं 40 साल हो गया मुंबई में के. हाँ. बहुत अच्छा हो गया मेरा मुंबई. बहुत अच्छा हो गया ना? बहुत अच्छा से. जैसा केरला का पूरा समुंदर है, वैसे ही समुंदर बॉम्बे का भी है, मुंबई का भी है. मुंबई का भी है. याद नहीं आती केरला की? वो कभी कभी साल में 2 टाइम जाके आती है. उतना बस हो गया. 10-15 दिन के लिए जाके आती है. उतना बस हो गया. बस. है ना? चलो. उसके बाद आमची मुंबई. आमची मुंबई. That's it. That's it. ओके. और आप घर पे, मतलब घर पे हैं या आप कहीं सर्विस करते हो? करते थे? नहीं, घर पे है. घर पे कौन कौन है आपके घर पे? मेरा घर में मैं और 3 बच्चे लोग हैं. 3 बच्चे? तीनों छोटे बेबी लोग हैं. बेबी लोग तीनों लड़कियां? लड़कियां. क्या बात है, क्या बात है आंटी. आप बहुत लकी हो. आप बहुत लकी. एकदम. म्हणजे घरात असं मस्त महिला मंडळ आहे. एकदम. आणि त्याच्यामुळे होतं काय आंटी, दुमत होत नाही. दुमत म्हणजे काय, दुसरं मतच नसतं, सगळं मत एकच. कारण हे सगळ्या बायकांची मतं एकसारखी असतात, समजूतदार आणि अगदी ऍडजस्टिंग नेचर असतं, होय की नाही? त्याच्यामुळे तुमच्या घरात कधी भांडणं नाही, कधी काही नाही, कुछ भी नाही. एकदम मजा में. एकदम मजा में. बघितलं, मुंबईमध्ये असं केरळात सगळे आलेत असं रॉकिंग. पण तुम्ही तुमचं इडली सांबार मिस करता की नाही? गावचं टिपिकल मिस करता? याद आती है इडली सांबार की? इधर बनाती हूँ ना. हाँ, इधर घर में. मसाला उधर से आता है? नहीं, घर में बनाती हूँ ना. अरे हो, अरे हो, तेही आहेच. मसालाही घरी बनतो, तो कशाला बाहेर ना आणायचा. पण मग मला जाताना थोडासा मसाला लागेल. ओके. सांबार पावडर. ओके. रस्सम पावडर. ओके. आणि तुमची ती चटणी डोशा बरोबर खातात ती, ओके, सुकी. आणि आठवेल मला, जसं आपण गप्पा मारू, आपण सगळा स्वयंपाक शिकू. 3 अभी 3 याद आ गए हैं. उसके बाद एक एक जैसा आप मुझे सिखाओगे. तीनही तुमचे केरलाइट पदार्थ शिकवताय, काय शिकवताय? ऐसा सब कुछ घर में मिक्स. आप जो सिखा रहे हो, वो सब केरला का स्पेशल है या केरला का स्पेशल है? मुंबई का स्पेशल भी बनाती हूँ मैं. हाँ, वो तो है. चाइनीज भी बनाते हैं आंटी? चाइनीज नहीं बनाते? मैं आपको चाइनीज सिखाऊं. ओके. हाँ, वेलकम. ओके. आप मेरे घर पे आइए. मैं आप मुझे साउथ इंडियन खाना सिखाइए. मैं आपको चाइनीज और मराठी सिखाती हूँ. मराठी खाना आता है आपको? नाही, इतना ज्यादा नाही आता है ना. हा, मग मी आता त्यांना मराठी जेवण शिकवणार आहे. आणि आज जे 4 पदार्थ आहेत त्यातला पहिला पदार्थ तुम्ही काय तयारी केली? तो साऊथ इंडियन पदार्थ आहे ना, केरला. साऊथ इंडियन. एक तर साऊथ इंडियन म्हणजे आम्हाला सगळेच साऊथ इंडियन वाटतं, तसं नाहीये. तमिळ, तेलुगू, केरलाइट हे सगळं वेगवेगळं प्रांत आहेत. तर त्यामुळे अमुम्मा म्हणजे आजी ना, काकू. आजी. ग्रँडमा. हाँ, तर तुमच्याकडनं मी हे पदार्थ शिकण्यात त्यातला पहिला पदार्थ कुठचा आहे? फर्स्ट आप क्या सिखा रहे हो? क्या तैयारी की है आपने? पहला मैं इंजी पुली सिखाएगा. क्या? इंजी पुली. इंजी पुली. हाँ. इंजी पुली क्या स्वीट है, तीखा है, क्या है? खट्टा मीठा तीखा. हा, म्हणजे ऍक्च्युली साऊथचे पदार्थ तसेच असतात, तिखट, आंबट आणि असे मस्त चमचमीत, मसालेदार. हा, परत नाव विसरले काय? वो थोड़ा रखेगा ना, पानी ऐसे आएगा. हाँ, मस्त. नहीं, वापस आप मुझे नाम बताइए ना. इंजी पुली. इंजी पुली. तर त्याचं साहित्य लिहून घ्या पटकन. इमली का पानी है, हल्दी पाउडर, मिर्ची पाउडर, अदरक, हरी मिर्ची, लाल मिर्ची, गुड़, चावल, मेथी, राई, कोपरे का तेल, नमक. आता आपण परत विचारूया की आंटी आपल्याला काय शिकवतात. आंटी, तुम्ही आम्हाला जो पदार्थ शिकवताय तर त्याचं नाव परत सांगा. काय नाव आहे आपण बनवतोय त्याचं? इंजी पुली.
हा इंजी पोळी. इंजी पोळी. तर आता मेथी आणि तांदूळ हे 2 इंग्रेडिएंट आपण वेगळे काढले, त्याचं काय करतो आपण? ये दोनों में डाल के गरम करने का. अच्छा, म्हणजे भाजायचं आपल्याला. आणखी ह्याचं काही प्रमाण आहे का, की तांदूळ किती घ्यायचे, मेथी किती घ्यायची? 1 स्पून, 1 टीस्पून. दोनों सेम. अच्छा. मेथी भरपूर प्रमाणात असते ना साऊथ इंडियन स्वयंपाकामध्ये. आधी मेथी. पहिले मेथी डाल के गरम करने का है. ओके. मेथी झाली भाजून आणि मग तांदूळ समप्रमाणातच आपण घेतो, जेवढी मेथी तेवढीच तांदूळ. हे पण घालू? डाल के सगळं घालू ना? पण मग ही पावडर आहे का चटणी आहे, काय आहे? पाउडर. हाँ, गरम करके मिक्सी में पीसने का है. पर उसको आप मतलब किस में यूज करते हो उसका? इंजी पोली में लास्ट में डालता है ये पाउडर. पर इंजी पोली मतलब क्या है? वो चटनी है कि भाजी है, क्या है वो? चटनी है. वो चटणी है. अच्छा, इंजी पोळी ही साऊथ इंडियन चटणी आहे, जी चटणी आपण डोश्यावरती खाऊ शकतो, इडलीच्या बरोबर खाऊ शकतो. नहीं, ट्रेडिशनल एक आइटम है इंजी पोली बोल के. वो एकदम फंक्शन के लिए सब बनाता है. अच्छा, जब भी आपका त्योहार है उसमें इंजी पोली चाहिए हम लोग को. उसको वो चाहिए. इंजी पोली, अचार, पापड़ वो सब चाहिए. जसं आपली खोबऱ्याची चटणी असते तशी म्हणजे मराठी अगर ताट आप देखोगे तो उसमें चटणी, कोशिंबीर हे सगळं असतंच. खोबऱ्याची चटणी, मग त्याच्यात कधीतरी आपण चिंच घालतो, कधी लिंबू असतं, कधी कैरी घालतो. तर अशी चटणी असते खोबऱ्याची. तसंच तुमची ही चटणी ना. ठीक है, झालंय ना हे आता आंटी? आता बस हो गया. ये हो गया. अभी क्या करना है इसका? इसका पाउडर करने का. पावडर करणे का. ठीक आहे, मग ती करून घेऊया. मेथी आणि तांदूळची जी आपण पावडर करून घेतली तर ती आलेली आहे आता. आणि आता हे आपण फोडणीला घालणार आहोत का? फोडणी आहे ना? पण मला सांगा, हे तेल जे आपण तापत टाकलंय साधं तेल आहे का खोबरेल तेल? खोबऱ्याचं तेल हम लोग यूज करते हैं. कारण म्हणून ती वेगळी चव येते त्याला प्रत्येक त्यांच्या जेवणाला ना. खोबऱ्याचं तेल. पण मग आपलं रेग्युलर खोबऱ्याचं तेल वापरायचं ना. आता मोहरी घालायची आधी. पहिला राई घालेगा. राई. इसके बाद अभी ये होने के बाद में अपन मिर्ची, धनिया, अदरक डालेगा. फिर मस्त तडतडते मोहरी. आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अच्छी डालती है. फिर अदरक दे. ओके. आता थोड़ा हिलने का है. हिलाई के थोड़ा मरून होना मांगता है. मरून होने के बाद में डालेगा. आता काय करायचं? मिर्ची पाउडर. ये प्लेन मिर्ची पाउडर है ना, इसमें कुछ लाल मसाला मिर्ची है? नो, कुछ मसाला नहीं, कुछ भी नहीं. लाल मिर्ची पाउडर. मिरची पावडर पण, हिरव्या मिरच्या पण. मस्त होणार आहे. काय नेक्स्ट? हल्दी पाउडर. हल्दी. ओके. लाल मिर्च. बाप रे, जगात एवढं तिखट या सदरामध्ये जे जे येतं ना ते सगळं आपण याच्यामध्ये घालतो. त्या मस्त बेडगी मिरची आहेत, झणझणीत. हिरवी मिरची, बेडगी मिरची, लाल तिखट, आलं. एकदम टेस्ट होना. एकदम टेस्ट होना मिळत आहे. बराबर आहे. सब मिलेगा तो ही टेस्ट होएगा. बराबर है. केरला और मुंबई अच्छे से मिलेगा तो ही अच्छा टेस्ट आता है. सब ऐसे ही है. इमली पनीर ये सब पूरा डालेंगे. एकदम खिलाने का. नमक डालो. ओके. थोड़ा. कारण जेवढ्या प्रमाणात आपण चिंच वापरले त्यामुळे मीठ बऱ्यापैकी लागेल. गुड. सगळ्या चवी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्या चवी आहेत. पूरा डालिए. आणि ही पावडर जी केलेली आहे ती पावडर डालने का.
ती किती घालायची? 1 चम्मच का पूर्णच? पूर्ण डालिए। ये सब ना? हाँ पूरा डालिए। तांदूळामुळे मला वाटतं ते थिक पण होईल जरा। अभी ये डाले को ना ये पूरा थिक होएगा। हा हे थिक झालं ना, आपण राईस आणि त्याची पावडर घातली त्याच्यामुळे थिक होएगी। हा हाँ, त्याच्यामुळे rice- त्याचा थिकनेस आला। पण आता झालं ना व्यवस्थित, सगळं घातलं आपण है ना? अभी हो गया ना? हो गया अभी। रेडी हो गया। रेडी हो गया। अच्छा, इसको ठंडा करके ही खाते हैं ना? हाँ। साधारण हे किती दिवस टिकेल आंटी चटणी? चटनी 10 दिन चलेगा ना ये। फ्रीजच्या बाहेर 10 दिवस? फ्रिज का बाहर चलेगा 10 दिन चलेगा, फ्रिज का अंदर रखेगा तो 15 दिन तक चलता है, 1 महीना तक चलता है। अरे वा, मस्तच आहे। मग ही नक्कीच करायला पाहिजे, कारण एक तर ही चव अशी सॉलिड आहे, अशी चटपटीत, आणि जेव्हा आपल्याकडे अगदीच नावडत्या भाज्या असतात परतलेल्या सुक्या वगैरे, तेव्हा असं काहीतरी लागतं आपल्याला त्याच्या बरोबर, तर तेव्हा ही खूप उपयोगी आहे चटणी। तर ही नक्की करा। याचं साहित्य कृती लागेल, लिहून घ्या। इंजी पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिंचेचा कोळ, हळद, तिखट, आलं, हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, गूळ, तांदूळ, मेथी, मोहरी, खोबरेल तेल आणि मीठ। कृती: प्रथम एका पॅन मध्ये मेथी आणि तांदूळ भाजून मिक्सर मधून वाटून भरड करून घ्यावी। कढईमध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मिरची, आलं, तिखट, हळद, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, चिंचेचा कोळ, मीठ, गूळ आणि भाजलेली तांदूळ आणि मेथीची भरड घालून मिश्रण शिजवून घ्यावं।